मित्रांनो, आज मी तुम्हाला ट्रेकिंगसाठी मुंबईच्या अतिशय जवळ आणि सोप्पा असलेल्या गडाची ओळख करून देते. मुंबईहून 100 किलोमीटर आणि 2 तासाच्या अंतरावर अलिबाग येथे अतिशय सुंदर असा सागरगड आहे. मुंबईहून या ठिकाणी आपण बाय रोड तर जाऊ शकतोच, पण फेरी बोटने पण जाण्याची सोय आहे. अलिबाग हा सुंदर बीचेससाठी तर प्रसिद्ध आहेच, पण इथे बरेच सुंदर किल्ले देखील आहेत. अलिबागजवळ कोलाबा, खांदेरी, कोर्लाई आणि सागरगड असे प्रसिद्ध किल्ले आहेत. कोलाबा किल्ला तर समुद्रकिनाऱ्याच्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि तिथे आपण ओहोटीच्या वेळी सहज चालत जाऊ शकतो. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर एक रमणीय संध्याकाळ अनुभवून मी उद्या सकाळी 7 वाजता सागरगडचा ट्रेक सुरू करणार आहे. हाय, गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता मी सागरगडच्या पायथ्याशी आहे. आता मी सागरगड ट्रेक करायला सुरू करते. सागरगडाकडे जाण्यासाठी अलिबागच्या 4 किलोमीटर आधी खंडाळे गावातून डावीकडचा रस्ता घ्यावा लागतो. पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. जिथून आपण ट्रेक सुरू करतो तिथून सागरगड दिसत नाही. सागरगड हा जाऊन येऊन एकूण 11 किलोमीटरचा ट्रेक आहे. हा गड नवख्या ट्रेकर्ससाठी आणि जी वयस्कर लोक आहेत आणि त्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी पण सोप्पा असल्यामुळे अगदी योग्य आहे. सुरुवातीचा अर्धा तास हा बांधीव पायऱ्यांचा ट्रेक आहे. पुढे अर्धा ते पाऊण तास चढण चढून गेल्यावर दोधाणे धबधबा दिसतो. मार्च महिना असल्यामुळे हा धबधबा सुकलेला दिसतो, पण पावसाळ्यात ह्याच धबधब्याची भव्यता व सुंदरता ह्याचा आपण नक्कीच अंदाज बांधू शकतो. हा गड समुद्रसपाटीपासून 1400 फूट उंचीवर आहे. सागरगडाला खेडदुर्ग या नावाने सुद्धा ओळखतात. दोधाणे धबधब्यापासून 15 ते 20 मिनिटं चढून गेल्यावर सिद्धेश्वर मठ लागतो. सिद्धेश्वर मठापासून पुढील रस्ता सागरमाची गावातून जातो. हा रस्ता सहज चालत जाण्यासारखा आहे. सागरमाची गावापासून सुमारे अर्धा ते पाऊण तास
डोंगराला वळसा घालून पुढे जावे लागते. ट्रेक सुरू केल्यापासून सुमारे 1 ते 1.5 तासानंतर आपल्याला सागरगडाचे पहिल्यांदाच दर्शन घडते. इथून आपल्याला गडाची तटबंदीसुद्धा दिसते. या ठिकाणी स्थानिक देवतांच्या मूर्त्या दिसतात आणि तिथून गड जरी उजवीकडे दिसत असला तरी डाव्या बाजूचा रस्ता हा ट्रेकिंगसाठी सोपा आहे. ॲटलास्ट 2 तास लागले आम्हाला सावकाश चालत आणि हा सागरगडाचा हा दरवाजा. या गडावर उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने हा गड पावन झाला आहे. इतिहासात असा उल्लेख आहे की सन 1666 छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला. पाहतोय ना, ही सागरगडाची तटबंदी आहे, अजूनही छान मजबूत आहे. हा किल्ला उंचावर असल्यामुळे या किल्ल्याचा वापर आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. हा ट्रेक करताना आपल्यासोबत पुरेसं पाणी आणि खाण्याची सोय करून जावी. ज्या गडाचे मगाशी दुरूनच दर्शन होत होते त्या गडावर आल्यावर जो आनंद मला होत आहे तो मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. गडाच्या माथ्यावर आलेलो आहोत आणि इकडनं हा परिसर अतिशय सुंदर दिसतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. गडाचे टोक हे अतिशय प्रेक्षणीय आहे आणि इथून सभोवतालचा प्रदेश स्पष्टपणे पाहता येतो. I've done it. इथे आता गडाचे काही अवशेषच पाहायला मिळतात, पण प्रत्यक्ष महाराज इथे येऊन गेले हीच भावना आपल्याला पुरेशी आहे. महाराजांची दूरदृष्टी गडावर त्या काळी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांवरून स्पष्टपणे दिसून येते. या ठिकाणी महादेवाचे देखील एक सुंदर मंदिर आहे. आता मी त्यांचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागले.
हा ट्रेक मी अगदी सहज आणि सावकाशपणे 5 तासांच्या आत केला. मोठा ट्रेक करण्याआधी सरावासाठी मुंबईजवळ हा उत्तम ट्रेक आहे.